नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रथमतः आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि आपण यशवंत यूट्यूब चॅनलला जो उदार आश्रय देत आहात त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करतो. संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे त्यांच्या प्रगटीकरणापासून विविध क्षेत्री वावरले आणि तेथे त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा स्वरूपाच्या लीला केल्या. अशा लीला करत करत श्री स्वामी समर्थ हे अतिशय सुप्रसिद्ध पौराणिक अशा द्वारका तीर्थक्षेत्री आले. त्या द्वारका तीर्थक्षेत्राबद्दल प्रथमतः जाणून घेऊया, नंतर तेथे त्यांनी कोणत्या लीला केल्या हेही बघूया. द्वारका तथा द्वारिका हे पौराणिक शहर महाभारतातील आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णाने वसविलेले आहे. आजही ह्या नगरीमध्ये भगवान श्रीकृष्णाचे पुरातन मंदिर आहे. आद्य शंकराचार्य यांनी जी 4 पीठे निर्माण केली त्यातील पहिले पीठ द्वारका नगरीमध्ये आहे. त्यास कालिका मठ किंवा शारदा मठ म्हणूनही संबोधले जाते. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे द्वारका नगरी हे एका बेटावर वसलेली पुरातन नगरी होती. आजही ते शहर म्हणून एक बंदर आहे आणि तेथे ओखा बंदरातून नावेने जावे लागते. महाभारतातील आख्यायिकेनुसार गांधारीने ही द्वारका नगरी नाश पावेल असा शाप दिला होता आणि तो शाप कधीतरी फळेल. त्या शापाच्या नुसार ह्या द्वारका नगरीचा नाश होईल हे भगवान श्रीकृष्ण जाणून होते आणि घडलेही तसे. यथावकाश यादव कुळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुही निर्माण झाली आणि यादव कुळाचा नाश झाला. अखेरीस द्वारका नगरी समुद्रात बुडाली व द्वारका नगरीचा नाश झाला. गांधारीचा शाप हा प्रचितीस आला. द्वारका नगरीच्या पंचक्रोशीमध्ये अनेक छोटी मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे हा सर्व परिसर अतिशय परमपवित्र असा मानला जातो. अशा ह्या तीर्थक्षेत्री संचारेश्वर श्री स्वामी समर्थ योग सामर्थ्याने येथे आले आणि येथे त्यांना श्रीकृष्ण दत्तात्रेय नरसिंह मुनी म्हणून संबोधले जाऊ लागले.